हॅलो, या स्पर्धेच्या माध्यमातून अमोल भोसले, अभिषेक गाडगे, त्याच वेळेला अमोल कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पनवेलहून या ठिकाणावरती आगमन त्यांचं झालं. आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय प्रशांतजी भगत साहेब शेलगर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालं. आपलंही हार्दिक असं स्वागत. आज स्मृती चषक 2024 मध्ये येणाऱ्या तमाम अतिथी वर्गाचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करूयात. या मॅचकडे वळूयात. आवाज असेल या रायगड नगरीचा प्रत्येकाला हवा असा वाचणारा आवाज आणि अभिमानास्पद कामगिरी यावर्षीच्या हंगामामध्ये ज्यांच्या माध्यमातून रतनबुवा स्मृती चषकामध्ये आवाज ऐकायला मिळाला. दीपकजी पाटील सरांचा आवाज ऐकूयात या पूर्वार्धासाठी. थँक्यू. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. जासे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आमंत्रण दिले ते सिद्धिविनायक भिंगार या संघाला. एका बाजूला स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल 11 जासे आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक भिंगार आमच्या संवेद साथी गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्रे मोरावे जावळे. पीटीसी लाईव्हची संपूर्ण टीम सज्ज आहे. खूप चांगलं प्रक्षेपण यांच्या माध्यमातून मात्र सुरू आहे. आज कमेंट्री बॉक्समध्ये महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक प्रवीणजी दुगाडे सर, पोहेंजे जयजी भोसले सर आणि त्याचप्रमाणे दिनेशजी पाटील सर बेलवली त्यांचा आवाज तुम्ही अगोदरच्या काही इनिंग्समध्ये ऐकलात. आणि जाऊया आपण पुढच्या सामन्याकडे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत मात्र सुरुवात होते आणि खरं तर 9:35 झाले आणि तिसरी मॅच हे यश आहे या स्पर्धेचं. अगदी वेळेमध्ये संपन्न होणारी स्पर्धा. जावळे शेलगर म्हटलं की अगदी वेळेमध्ये संपन्न होत असेल स्पर्धा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जासई संघांना टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि सलामीची जोडी आपण पाहतोय आशिष परदेशी आणि कुणाल नाईक. जावळे संघाला मात्र घरच्या मैदानावर थोडासा मानहानिकारक पराभवाला मात्र सामोरं जावं लागलं. थोडेसे नाराज असतील परंतु काही हरकत नाही. पुढच्या स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना हा संघ जरूर दिसेल. मोठा संघ आहे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील आज अपेक्षेनुसार खेळ झाला नाही. थोडासा दबाव होता. घरच्या मैदानावर खेळत असताना तो दबाव नेहमीच असतो. परंतु त्यांना सुद्धा आपण पुढच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा देऊया. परंतु आयोजकांच्या भूमिकेमध्ये नक्कीच असणार आहेत. जाऊया गोलंदाज साईश मात्र सज्ज होते. पहिला बॉल अगदी जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं. अगदी आपण पाहिलं तर अगदी जमिनीमध्ये मुळं कशी घट्ट रोवली जातात एखाद्या वृक्षाची अगदी तशीच त्याचे पाय होते. जणू काही खेळपट्टीला चिकटले होते आणि अगदी उभ्या उभ्या कट करण्याचा प्रयत्न मात्र आशिष परदेशीचा होता आणि तो चेंडू मात्र निर्धावून निघून सुद्धा गेलाय. चांगली सुरुवात साईश कडून. शॉट ऑफ लाईन ताकू टप्प्याचा बॉल. इथे संधी मिळाली आणि बॉलला पाठवलं आणि बॅकवर्ड स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं आशिष परदेशीचा पलटवार. षटकार.
सुरुवात झाली सिद्धिविनायक भिंगारी संघाचा श्री गणेशा आशिष परदेशीच्या बॅटमधून निघणाऱ्या या 6 धावेनं. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता फुल करण्याचा, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल निघून गेला बाहेरच्या बाजूला सरळ विकेट किपर भूषणच्या हातामध्ये. नेक्स्ट मॅच बिग फाईट पाहायला मिळेल या स्पर्धेमधील सगळ्यात मोठा मुकाबला. बियन टायगर आणि विहान खाडेकर जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी तेजस मात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांची लढाई असेल रातो के कातिल नाईट किंग नाईट चॅम्पियन RCC पेट संघाच्या विरोधामध्ये. नेक्स्ट मॅच बिग फाईट. अक्कुटप्प्याचा बॉल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय द लेजेंड अंपायर नीरज राणावत सर. खरं तर अगदी रायगड प्रीमियर लीग पासून सुरू झालेला प्रवास आहे आणि अजूनही कायम आहे. रायगड प्रीमियर लीग पासून खरं तर डे नाईट शेड्यूल. घरी जेवायला सुद्धा गेलेले नाहीयेत आणि तिकडून मात्र सुरू झालेला हा प्रवास आहे. आणि आजही मोठा एक्सपिरियन्स आहे, मोठा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव असणारी टीम त्यांच्याकडे आहे. शशी मेहर सर असतात, हेमंत कोळी सर, मधूनच बाविस्कर सर, गोलंदाज तयार. चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये मिड ऑफ क्लिअर केला आणि बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आशिष परदेशीच्या बॅट मधून येतोय चौकार. यस, चेंडू द्यायचे आहेत. 11 धावा धावफलकावर. 11 रन्स ऑन बोट. 11 धावा धावफलकावर. चांगली स्टार्ट दिली आशिष परदेशीनं. तेवढी क्षमता जरूर आहे या खेळाडूकडे. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, डावखुराताचे फलंदाज नेहमीच विस्फोटक खेळ करत असतात आणि सलामीला येत असताना साईशच्या अगेन्स्ट मात्र हल्लाबोल केलाय. खरं तर डावखुराताचा गोलंदाज पहिले षटक टाकणार हे निश्चित होतं आणि त्याचमुळे डायरेक्ट स्ट्राईक एंडला मात्र त्याला पाठवण्यात आलंय आणि आत्तापर्यंत साईश मात्रेच्या अगेन्स्ट चांगल्या धावा चेपल्यात त्या आशिष परदेशीनं. सुंदर सुरुवात करून दिले. पॉवर प्लेचं षटक आपण पाहताय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, सेकंड ओव्हरची मॅच आणि 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. डावखुराताचा फलंदाज आशिषसाठी मिड विकेट आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आता तैनात करण्यात आलाय. अगोदर मिड ऑफला होता, त्याला हलवलंय, पाठीमागे पाठवलंय. गोलंदाज तयार. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. इकडे बऱ्याच वेळेला वारंवार हा प्रयत्न केला, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, वेगाने येतोय, त्यामुळं तेवढं टाइम करता आलेलं नाहीये. आशिष परदेशीला ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलवर चकवलंय आतापर्यंत ते साईश मात्रेनं. प्रवीणजी दुगाडे सर आमच्या बरोबर आहेत कमेंट्री बॉक्स मध्ये, आमचे मार्गदर्शक. शॉट ऑफ लेन, तिथं टॉप पेज लागले बॉल हवेमध्ये. संधी आहे त्या ठिकाणी. स्वतः आला होता साईश, स्क्वेअरलेगचा फिल्डर सुद्धा पुढे आला होता. झेल टिपलाय. पहिला धक्का मात्र लागेल सिद्धिविनायक भिंगारी संघाला. विस्फोटक खेळ साकारत होता आशिष परदेशी, परंतु इकडे 2 मोठ्या फटक्यानंतर मात्र त्याला बाद करण्यात आलंय. 10 धावा काढून मात्र मैदानाच्या बाहेर. पहिला हदरा भिंगारी टीमला 11 या धावसंख्येवर. विकेटचं झालंय पतन. पहिला धक्का मात्र बसलाय आशिष परदेशीच्या स्वरूपामध्ये. 11 या धावसंख्येवर पहिलं षटक टाकलं साईशनं. 11 धावा दिल्या, परंतु जाता जाता एक महत्वपूर्ण विकेट मात्र नोंदून गेला स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल 11 जासई या टीमसाठी. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय प्रमोद बडवी. डावखुराताच्या गोलंदाजाला लावलं जातंय. मगाशी आपण पाहिलं तर अगोदर थोडंसं बॉलिंग चेंजेस पाहायला मिळाला होत्या मागच्या
खरं तर इनिंगमध्ये साईश नंतर जयदीप आला होता, परंतु इकडे पुन्हा एकदा डावखुराताच्या गोलंदाजाला लावण्यात आले. त्याच एंडनं कुणाल नाईक समोर आहे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू ऑन स्ट्राईक नाव. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन क्लिअर केलाय. पहिला चेंडू फेस करत होता, कुणाल नाईकच्या बॅट मधून येतोय षटकार. स्वागत केलंय प्रमोद बडवीचं. आडवा पॅटर्न ऑन साइडला इथे चान्स आहे. फाईन लेग क्षेत्ररक्षकाला, परंतु थोडासा पुढ्यात पडला आणि संयम पहा अगदी स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत मात्र सहजतेनं या 2 धाबा, दुहेरी धाबांचं योगदान. थोडासा मिस्टायमिंग होता, फटका आपण पाहिला असेल कुणालचा, परंतु थोडासा दूर सुद्धा होता फाईन लेग फिल्डर पासून आणि त्याच कारणास्तव इथे जीवनदानच आपण म्हणूया. 2 धाब्यानं टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 19 या आकड्यावर. 19 ऑन बोर्ड. धावसंख्या चांगली आतापर्यंत आपण पाहिलं सिद्धिविनायक भिंगारी संघाची. लेफ्ट आर्म ऑफ द विकेटना क्रॉस पॅटेड ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वर टोलवलंय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. कुणाल नाईकच्या बॅट मधून येतोय उत्तुंग असा षटकार. आक्रमक झालाय आज, वेगळ्या एनर्जीनं मात्र मैदानामध्ये खेळ करत असताना 3 चेंडू खेळलाय आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 14 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय महत्वपूर्ण. बॉल चांगला होता यावेळेस, मात्र पुढे केला होता. थोडासा खोलवट टप्प्याचा हा चेंडू इथे मात्र बीट करत गेला कुणालला. इथे चांगलं प्रत्युत्तर देत असताना प्रमोद बडवी. 4था चेंडू निर्धावालाय. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 25 धावा, 25. नेक्स्ट मॅच RCC पेट टीम आणि बीएन टायगर, विहान खाडेकर, जीवदानी बामणडोंगरी दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करा. सोडून दिला होता दीपक बोराडे सर व्हाईट बॉलचा इशारा दर्शवत असताना. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन RCC पेट आणि बामणडोंगरी. इनिंग ब्रेक मध्ये मात्र टॉस केला जाईल. इकडे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. मिड ऑफला संधी जरूर आहे. एक प्रदक्षिणा पूर्ण केली त्या ठिकाणी जयदीपना, परंतु तोपर्यंत मात्र दुसरी रन कंप्लीट. अंदाजच आला नाही कुठे बॉल येतोय. गोल गोल फिरला खरा आणि इकडे 2 धाबा. 2 धाब्याने टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 28 ऑन अ बोर्ड. 2 झेल उडाले होते. खरं तर अगोदर सुद्धा फाईन लेगला कुणालचा उडाला झेल, आता सुद्धा मिस टायमिंग झालं होतं, परंतु आज मात्र जीवनदान मिळतंय त्याला. हे त्याच्यासाठी नक्कीच मोठी गोष्ट असेल. नशीब जोरावर आहे. कुणाल नाईकच्या बॅटमधून स्पेशल इनिंग हवी आहे सिद्धिविनायक भिंगारी संघाला. चांगला धाबा. दुसरं षटक सुरू आहे आणि 28 लागल्यात, त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये खरं तर घाम गाळावा लागेल. फुल टॉस इथे मात्र सरळ स्क्वार कट केलाय. बॉल जाईल तो डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. कुणाल नाईकच्या बॅटमधून येतोय एक नेत्रदीपक फटका. चौकार. अक्षय विघ्नर्थ साऊंड लाडिवली रसायनी खूप सुंदर असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत. ज्या गाण्याला मात्र दर्जा मिळालाय. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आपण पाहतोय 16च्या सरासरीनं जमा केल्यात. 32 धावा धावफलकावर आहेत. एक फलंदाज बाद झाला होता आशिष परदेशी. 10 धावा काढून
परंतु सूरज परदेशी आता मात्र स्ट्राईकला आलाय. पहिलं षटक आशिष परदेशी खेळला, दुसरं षटक कुणाल नाईक खेळला, आता तिसरं षटक पूर्ण सूरज परदेशी खेळणार का? पहा 4 षटकं आहेत, पूर्णच्या पूर्ण षटकं खेळतात. या ठिकाणी संयम मात्र आलाय. डावखुरी हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा लावण्यात आलाय. इथे पहा अगदी फटका फसला होता, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बराच पुढे आला. टप्पा पडल्यानंतर पुन्हा त्या चेंडू उडाला. 2 धावा तोपर्यंत मात्र पूर्ण करत असताना खातं उघडेल तो सूरज परदेशी. या 2 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 34. 34 या आकड्यावर. पहिल्या 6 बॉलमध्ये आशिष परदेशीनं 11 काढल्या, दुसरे 6 बॉल खेळला, 11 म्हणजे वाईट बॉल पकडून. दुसरे 6 बॉल प्रमोद बडवीचे संपूर्णपणे कुणाल नाईक, परंतु त्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या, सगळ्यात महागडं षटक. आणि आता मात्र संयम मात्रे. बरेचसे ऑप्शन्स आहेत जासे संघाकडे गोलंदाजी मधले. इकडे फुल ऑन लेंथ होता, प्रॉपर टायमिंग नाहीये. एज लागल्यानंतर बॉल पहा विकेटच्या थोडंसं आसपास स्क्वेअर लेगकडे शॉर्ट स्क्वेअर लेगकडे सरकत असताना एक धाव येते. कुणाल नाईक पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. 3 धावा पहिल्या 2 बॉलमध्ये येत असताना स्कोर कार्डवर 35 धावा. 35. नेक्स्ट मॅच बिग फाईट RCC पेट आणि त्यांच्या विरोधामध्ये बेअन टायगर, विहान खाडेकर, बामणडोंगरी. गोलंदाज संयम मात्रे कमबॅक करून द्यावा लागेल या ओव्हरमध्ये, कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये तब्बल 32 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. त्यामुळे संयमकडून सुद्धा फार मोठ्या अपेक्षा असणार आहेत. हो, चांगला इनसाइड आउटचा फटका यावेळेस मात्र कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर, पॉइंटला त्या ठिकाणी सिंगलच येते. एकेरी धाव, धावसंख्या 1ने पुढे जाईल. थोडासा कंट्रोल तर जरूर पाहायला मिळालाय. पहिल्या 3 बॉलमध्ये डोकं वर काढू दिलेलं नाहीये आणि चांगलं षटक ठरत असताना सध्याच्या घडीला स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठानसाठी 4 धावा आल्यात पहिल्या 3 बॉलमध्ये. संयम मात्र अचूक टप्पावर गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. सूरज यावेळेस मात्र उडवतोय ऑन साइडला, वाईडिश लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या दिशेनं सूरजच्या बॅट मधून निघतोय षटकार. फटका ऑन ड्राईव्ह केलं होतं आणि वाडी शॉट अप्रतिम फटका गाऱ्याच्या बॅट मधून येतोय. 6 धावेने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 42. 42 या आकड्यावर. संयम मात्रे पुन्हा एकदा त्याच दिशेनं पाहूया. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला, जास्त उंच गेला हा चेंडू आणि ते जेल टिपलाय. चांगला जेल त्या ठिकाणी टिपलाय. राजन आणि फलंदाज बाद होईल. दुसरा हादरा सिद्धिविनायक भिंगारी संघाला. सूरज परदेशी मैदानाच्या बाहेर. विकेटचं बदन संयम मात्रेला मात्र मिळाली सफलता. पहिली सफलता आली होती पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर साईश मात्रेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यंगस्टार या टीमचं दर्पण मडवी. चांगलं खेळतोय सध्याच्या घडीला क्रिकेट. गेले 1-2 वर्ष सातत्याने आपण पाहतोय चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. हे फ्युचर आहे, भविष्य आहे सिद्धिविनायक भिंगारी संघाचं. सोडून दिला होता चेंडू. यस, पंच नीरज राणा सर यावेळेस मात्र इशारा दर्शवतात. फाईट बॉल, एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1ने पुढे जाईल 43. राहुल करत ड्रेस चेंज करून पर्याय उरलेला नाहीये खरं तर. हो, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न पहा. टप्पा पडल्यानंतर अँगल बनवतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट सुद्धा स्पीड आपण पाहिला तर वेगात बॅट फिरवली गेली आणि इकडे बीट केलंय ते दर्पण मडवीला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील 43. 43 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. RCC पेट टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण मंचावर या प्लीज. 4थं षटक
हे अंतिम षटक असेल. मधल्या षटकामध्ये धावा जरा जास्त आल्या होत्या, अन्यथा साईश मात्रे आणि संयम मात्रे दोघांनी 11 धावा दिल्यात. प्रमोद मडवी यांचं षटक थोडंसं 21 धावांचं राहिलं होतं. कुणाल नाईक अजूनही मैदानामध्ये आहे आणि चौथं षटक आहे जयदीप मात्रे, जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सामनावीर पुरस्कारानं मात्र सन्मानित करण्यात आलं होतं, कारण 4 विकेट त्याने घेतल्या होत्या एका ओव्हरमध्ये. अक्षरशः पाहायला गेलं तर तारांबळ उडाली होती फलंदाजांची जावळे संघाच्या, आणि बेस्ट स्पेल मात्र त्याचा राहिला होता. इकडे पहा, थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, फटका खेळल्यानंतर सरळ त्याचा हात डोक्यावर गेला होता. त्यामुळे कुणाला कळून चुकलं होतं, कारण हा चेंडू आपल्याला मारायचा होता आणि त्याचे हावभावच तुम्ही पाहू शकता, सर्व काही सांगून जाणार आहे. कारण इकडे मिस केलाय आणि त्याची जाणीव त्याला झाली पुढच्या सेकंदाला. जयदीपचा पहिला चेंडू डॉट आलाय, निर्धाव चेंडू, शॉट ऑफ लेंथ होता, इथे मात्र समोर उडवलाय आणि लॉंग ऑनला झेल सुटलाय. संदीप पुन्हा एकदा तिसरा झेल उडाला होता कुणालचा, आणि आज मात्र जीवनदान. आरसीसी पेठ निखिल शेख यांचं या ठिकाणी आगमन झाले, स्वागत आहे उलवे नोड मध्ये आपलं. आणि यानंतर मात्र टॉस केला जाणार आहे या इनिंग ब्रेक मध्ये. तेजस मात्र यायचे आपण वर. बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. दोनही सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील अव्वल दर्जाचे संघ आहेत. कुठेही स्पर्धा असू द्या, हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील. बाकी संघांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ए प्लस ग्रुप आपण म्हणूया, तर हे दोन संघ ठरलेले आहेत सध्याच्या घडीला, आणि ज्यांचा परफॉर्मन्स नेहमीच उल्लेखनीय राहिलाय. काल आरसीसी पेठ मुरबीच्या नाईट स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये दाखल झालाय, त्याबद्दल त्यांचं सुद्धा विशेष अभिनंदन. इकडे दुसरी रन कंप्लीट होते, थोडासा मिसफील्ड झाला. इकडे जयदीप थोडासा नाराज असेल, कारण जीव तोडून गोलंदाजी करतोय, ॲक्युरसी चांगली आहे. झेल सुटला तेव्हा सुद्धा धाबा गेल्या 2, आता चुकीचं क्षेत्ररक्षण झालं, पुन्हा धाबा गेल्या 2, स्कोर कार्डवर लागल्यात ते आतापर्यंत 47 धावा. हे षटक पुन्हा एकदा पाहायला गेलं तर थोडंसं कमबॅक करणार, कारण कुठेतरी हे वाटत असेल की एकही मोठा फटका आला नाही पाहिजे जासे संघाला, आणि ते जर झालं तर नक्कीच स्कोर कंट्रोलमध्ये राहू शकेल, आणि ते जयदीपला करावं लागेल जे त्यानं पहिल्या मॅचमध्ये करून दाखवलंय. पाहूया अजूनही मैदानामध्ये जोपर्यंत कुणाल नाईक आहे. फुल टॉस होता, ऑन साइडला वळवलंय मिड विकेटला, झेल आता मात्र नाही सोडणार. 3 झेल सुटल्यानंतर इथे मात्र चौथा झेल टिपलाय. कुणाल नाईक बाद होतोय, तिसरा हादरा मात्र बसेल सिद्धिविनायक भिंगारी संघाला. खरं तर फुल टॉस बॉल कॅप मध्ये प्लेस करणं आवश्यक होतं, परंतु अशा बॉलवर 2 चेंडू, पहिलाही चेंडू त्यानं तशाच पद्धतीचा खरं तर सोपा होता, जो मारण्यासाठी योग्य होता, तोही सोडला. हाही चेंडू मात्र मारता आला नाहीये. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 3 गडी बाद, 47 धावा. फ्लाइट डिलिव्हरी, सुंदर गोलंदाजी करतोय. बिलकुल पाहायला गेलं तर मोठे फटके खेळू दिलेले नाही त्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा मिसफिल्ड, आणखीन एक धाव मात्र प्राप्त झाले. बंटीच्या षटकामध्येच कशी मिसफिल्ड होते हा सुद्धा त्यालाच पडलेला प्रश्न असेल, कारण ज्या 2 धावा आल्या या 3ही चेंडूंवर खरं तर मिसफिल्डच झाली होती, क्षेत्ररक्षण चुकीचं झालं, आणि त्याचमुळे आतापर्यंत 5 बॉलमध्ये 6 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. अरबाज शेख तेज तर्रार वेगवान गोलंदाज. अकुटप्प्याचा बॉल पूल केला ऑन साइडला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. झेल सुटलाय, बंटी नाराज आहे, आणि झेल सुटल्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 षटकार आलाय, आणि ही धावसंख्या मात्र नक्कीच योग्य असू शकते, कारण टाळ्या वाजल्या गेल्या. सुंदर गोलंदाजी केली, मी बंटीला नक्कीच श्रेय देईन, परंतु एकाही चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षकांचं मात्र सहाय्य मिळालेलं नाहीये, आणि धावसंख्या आपण पाहिलं तर तब्बल 55 धावा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 56 करायच्या आहेत. टॉस केला जाईल. प्रशांतजी भगत यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभास्य
या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील दोन महासत्ता आमने सामने. एका बाजूला RCC पेठ आणि दुसऱ्या बाजूला BN टायगर विहान खाडेकर, प्रकाशजी खाडेकर आणि खोपट्याचे आमचे पुरस्कर्ते आहेत ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल मात्र संपन्न केला जातोय. पहिल्या फेरीमधील असेल तिसरी लढत. टेल इज द कॉल. टॉस जिंकलाय तेजस मात्रे, अभिनंदन. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. कसं वाटतं या टप्प्यामध्ये येऊन? खरं तर सुरुवातीला खूप चांगला संघ खेळतोय, थोडेसे अप अँड डाऊन काही दिवसामध्ये पाहायला मिळालेत बामणडोंगरी टीमसाठी आणि समोर RCC पेठ संघ आहे. किती चॅलेंज असेल या संघाचं? प्रत्येक टीममध्ये अप अँड डाऊन होतच असतात. ओमकार नाईक इंजर झाल्यापासून थोडासा बॅकफुटवर आलो आहे, परंतु नक्कीच आम्ही आता या 2-3 दिवसाला चांगला खेळ होतो आहे, त्यामुळे जरा बरं वाटतं आहे. आणि जवळच्या मैदानात ॲक्च्युली ओली रोडमध्ये आम्हाला एंट्रीच भेटत नाही, पण प्रमोददादा, पशा आणि पंकजमुळे एंट्री भेटली, त्यामुळे खरोखर बरं वाटतं. कारण की आम्ही बाहेर जातो खेळायला तर प्रेक्षक आमचे लाईव्हच बघतात, पण आज उल्वे रोडमध्ये मॅच असल्यामुळे नक्कीच आमचा पब्लिक सपोर्ट आज अख्खा पूर्ण ग्राउंडवर असेल. रातों के कातिल RCC पेठ टीम समोर. खरं तर त्यांची गोलंदाज बामणडोंगरी संघाची सुद्धा गोलंदाजी चांगली आहे आणि त्यांची सुद्धा 4 गोलंदाज जे वेगवान आहेत आणि 4 षटकं टाकायची आहेत, त्यामुळं फलंदाजांवर किती दडपण असेल बामणडोंगरीच्या, कारण सगळ्यात बेस्ट लाईनअप आहे सध्या त्यांच्याकडे सुद्धा. दडपण वगैरे काय नाही आहे. क्रिकेट जो चांगला खेळेल तो नक्की जिंकेल. जर त्यांनी चांगली बॅटिंग बॉलिंग केली तर ते जिंकतील, आम्ही चांगली बॅटिंग बोलली तर आम्ही जिंकू. आम्ही त्यांना हरवण्यापेक्षा आम्हाला कसं जिंकता येईल याचाच आम्ही नक्की प्रयत्न करू. किती धावांवर थांबवण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून दुसऱ्या सत्रामध्ये या धावा काढू शकता आपण? आउटफील्डचा विचार केला तर नक्कीच 40 ते 45 जर आम्ही रोखलं तर नक्कीच आम्ही चेस करू शकतो लवकर. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. निखिल, टॉस विरोधामध्ये गेलाय मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरं तर RCC पेठ कालही खूप चांगला परफॉर्मन्स झाला आहे आणि नाईट स्पर्धेमध्ये नेहमीच चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतो, कारण प्लेइंग 11 तुमची पूर्ण असते. समोर बामणडोंगरी संघ आहे. बामणडोंगरी संघाबद्दल मत काय आणि किती धावा करण्याचा मानस असेल? बामणडोंगरी संघ हा खूप सुंदर संघ आहे आणि आम्ही 50 ते 55 रन करण्याचा प्रयत्न करू. बंटी जोशीवर पुन्हा एकदा किती अपेक्षा असतील? कारण थोडासा तो सुद्धा खरं तर जो गतवर्षी फॉर्म जो बंटी जोशीचा होता तो यावर्षी तसा पाहायला मिळालेला नाही आहे, त्यामुळं त्याच्याकडून किती अपेक्षा असतील या मॅचमध्ये? त्याला एक इनिंग पाहिजे चांगली, तो बरोबर फॉर्ममध्ये येईल. बंटी, त्याला नमित, सोहेल चांगली फलंदाजी करतील. काय सांगाल या आयोजनाबद्दल? खूप सुंदर असं प्रकाश लाईट्स हवी असते आपल्याला या स्पर्धेमध्ये आणि ते मात्र दिलंय जवळच्या या स्पर्धेमध्ये. आयोजन खूप सुंदर आहे, खेळायला पण मजा येईल. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. तर नाणेफेकीचा कौल जिंकला BN टायगर विहान खाडेकर, जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. पुढच्या मॅचमध्ये 2 रायगडमधील महासत्ता आमने सामने येतात. कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून. टॉस जिंकून बामणडोंगरी संघानं घेतले क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करणारे तो मिहिरा RCC पेठ हा संघ. तुर्तास जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे, ज्या ठिकाणी आवाज ऐकायला मिळेल महाराष्ट्रामधील एक नामवंत प्रख्यात समालोचक प्रवीणजी दुगाडे यांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद दीपक पाटिल सर. फिलहाल इस मैच में रन बने हैं पहले सत्र में 55 जीत के लिए 56 रनों की ज़रूरत, अब तक 56, लेकिन 2 दिमाग के जादूगर के बीच अगली भिड़ंत होने वाली है. एक तरफ दिमाग के जादूगर मास्टरमाइंड संजय सोलंकी के बाद ग्रामीण टेनिस क्रिकेट में अगर मास्टरमाइंड का कप्तान का ओहदा जिन्होंने संभाला है तो वो है तेजस मात्रे, और उसके बाद सोहेल शेख, रातों के कातिल, जिनकी कप्तानी में ये नाम मिला है RCC पेठ को. तो टॉस के समय तो हमने देखा निखिल को, लेकिन ऑन फील्ड हमें कप्तान के तौर पर नजर आएंगे सोहेल शेख. फिलहाल इस मैच की तरफ चलेंगे. रन 56 बनाने, 14 की औसत है. रघु परदेशी जादुई स्पिन गेंदबाजी इनका मुख्य अस्त्र है. कहाँ से गेम घुमाते हैं आज तक मुझे भी पता नहीं चला. 23 सालों से मैं क्रिकेट कमेंट्री कर रहा हूँ, 23 सालों से मैंने देख रहा हूँ. तर सन्माननीय प्रशांतजी भगत साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करते भगत साहेबांना आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे कैलासवासी निलेश कडू आणि कैलासवासी महेश गरज शेलगर स्मृती चषक 2024 जावळ्याच्या या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. प्रमोदजी गडू साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जातोय. स्वागतम सुस्वागतम. तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे. पहली गेंद डाली गई थी डॉट. रघु परदेशी, बंटी, जयदीप मात्रे
छक्कों के लिए जाने जाते हैं। कवर्स में खेला, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर 4 रन। क्रिकेट की खूबसूरती प्रदान करने वाला ये स्ट्रोक। अब तक 56 में से 4 तो कम हो चुके हैं, 52 की दूरी है, 22 गेंदें बची हैं। 22 गेंदों में 52 की जरूरत। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, क्रिकेट इज द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। क्रिकेट जहां पर कई प्रेडिक्शन हो जाते हैं फेल। 56 दिखने में तो काफी बड़े हैं, लेकिन बंटी, जयदीप अगर इस तरह खेलते रहेंगे तो ये अपने आप छोटे नजर आएंगे। रघु परदेशी रिवेंज लेने में माहिर। पहली गेंद डॉट, फिर बल्लेबाज ने लगाया चौका। क्या बारी होगी रघु परदेशी की। ये यॉर्कर लेन डाली गई थी, 1 रन जरूर पूरा किया। 5 में आता हुआ टोटल। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, शॉर्ट मिड विकेट के ऊपर इस गेंद को फील्ड किया। यकीन मानिए क्रिकेट है। तर सोनारी ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य जगदीशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। प्रमोदजी कडू यांचे अगदी जवळचे मित्र आहेत, त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय। तो ग्राम पंचायत सदस्य सोनारी जगदीश जी म्हात्रे, हमारे साई देवा के मालिक प्रमोद जी कडू, इनके निकटवर्ती है, उनका हम जरूर स्वागत करेंगे। लेकिन बाएं हाथ के सामने रघु परदेशी हमेशा इफेक्टिव साबित होते हैं। डायरेक्ट हिट हुई और अंपायर की उंगली उठी और इसी के साथ यह पहला झटका मिला। बाएं हाथ के बल्लेबाज साईश म्हात्रे के पारीकांत ठोक दीजिए। छत्रपति शिवाजी महाराज का मावड़ा मराठा। छत्रपति शिवाजी महाराज ने कहा डरो नहीं लड़ो, अब लड़ना होगा टीम जासई को, क्योंकि 56 रन बनाने के लिए आपका संघर्ष जरूरी है। 56 अगर आपको बनाने हैं, उनमें से 4 आ चुके हैं, 1 भी आ चुका है, लेकिन 4 गेंदों में ये 5 रन आ चुके हैं। 1 विकेट आपने खोया है, लेकिन स्ट्राइकर एंड पर भूषण म्हात्रे। कैप्टन कूल विशाल जीतेकर के बाद अगर मैंने किसी को देखा होगा एक निरंतर काल कप्तानी के तौर पर, तो वो है भूषण म्हात्रे, जासई के कप्तान। निरंतर चलते आ रहे हैं ये जासई की तरफ से कप्तानी करते हुए। तो अगला मैच मोहम्मद डोंगरी बनाम आरसीसी पेट। ये डेड बॉल है ये, अंपायर द्वारा इशारा, क्योंकि बल्लेबाज तैयार नहीं थे। तेजस म्हात्रे दिमाग के जादूगर नंबर 1 की पोजीशन पर वो लेकर गए रायगढ़ ग्रामीण में अपनी टीम जीवदानी स्पोर्ट्स मोहम्मद डोंगरी को। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, सीधा लॉन्ग ऑफ क्षेत्र पर 1 ही रन मिलेगा, लेकिन थोड़ी सी गलत फील्डिंग और उसकी वजह से मिलेगा क्या यह दूसरा, लेकिन यह बड़ा विकेट। देखिए मिसफील्ड, हल्का सा फंबल, लेकिन फायदा हुआ सिद्धि विनायक भिंगारी का, क्योंकि जो मैच को घुमा सकते थे, जो लंबे छक्के मार सकते थे, जो 1 ओवर में जिनकी रेंज 5-5, 6-6 छक्के मारने की है, उनको ही रन आउट करने का मौका मिला सिद्धि विनायक भिंगारी को। आउट होने वाले खिलाड़ी जयदीप म्हात्रे। इतना बड़ा ठोका है सामने वाली टीम सिद्धि विनायक भिंगारी ने, तो तू भी ठोक डीजे। अरे कशाला वेळ यहाँ पर इस मैच को देख रहे हैं, लेकिन उनके दिल में जरूर ठेस पहुंची होगी जब जावड़े का परफॉर्मेंस देखा उन्होंने, टोटल या रनआउट का। वहां पे बाउंड्री पे देखिए थर्ड अंपायर। संदीप माली सावड़े लाइव से मैच देख रहे हैं, विजय घरत इनके दोस्त, तो उनका भी हम जरूर स्वागत करेंगे लाइव। उन्होंने विजय घरत और दिलेश स्मृति सावड़े को शुभकामनाएं दी है। सुप्रीमो के पॉल ऑक्टोबस के नाम से जाने जाने वाले संदीप माली
हाँ, पिक एंड ड्रॉप फैसिलिटी मेरे लिए। अंपायर चलिए, एक कुछ नहीं, ये गेंद, और ये देखिए अच्छी गेंद की रघु परदेशी ने अंदर की तरफ लेकर आए इस गेंद को। बहुत ही बढ़िया ओवर, टीम का टोटल आ चुका है द लेजेंड ऑफ रघु परदेशी 6 रन, 6 गेंदों में 6 रन। छह रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। चलिए आगे की तरफ चलेंगे हम। गेंदबाज कुणाल नाइक, 4 ओवर में 56 की जरूरत है। जयदीप माते का रनआउट का विकेट ये नासूर बनकर गुजरेगा टीम दासई के ऊपर, क्योंकि ये विकेट काफी बड़ा था। हल्का सा फंबल हुआ बाउंड्री के नजदीक। राइट आर्म ओवर द विकेट, कुणाल नाइक की अगेन अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, चूंकि वहां पर बल्लेबाज डॉट गेंद की हुई समाप्ति। डॉट गेंद, इसके खेल में ना आपको 56 बनाने हैं, ना कि 24 गेंदों में 30। हर एक डॉट गेंद आपका रिक्वायर्ड रन रेट बढ़ाएगी, तो इसको मद्देनजर रखते हुए बल्लेबाजों को खेलना होगा। दासई भूषण म्हात्रे द लेजेंड कैप्टन नॉन स्ट्राइकर एंड पर। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, कीपर ने कैच छोड़ा, अच्छा है रिएक्शन। खिलाड़ियों का रिएक्शन से ऐसा ही पता चल रहा है कि एज लगी थी, ऊपरी हिस्सा, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा था। यकीन मानिए 2 गेंदें लगातार डॉट डाली है। कुणाल नाइक बेहतरीन ऑलराउंडर मिले हैं सिद्धिविनायक भिंगारी टीम को। हमेशा मैं इनका फैन रहा हूं जब से इन्होंने क्रिकेट की शुरुआत की है। इनका पहला फैन मैं तब बना जब इन्होंने एएससी कॉलेज के ऊपर एक हारा हुआ मैच अपनी टीम को जितवा के दिया था। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, इस गेंद को खेला, एक ही रन मिलेगा। डीप बैकवर्ड पॉइंट पर गेंद को फील्ड किया। 56 आपको बनाना है, इसके मद्देनजर रखते हुए भूषण को अब बल्लेबाजी करनी होगी। चलिए मैच की तरफ हम चलेंगे। दिमाग के जादूगर तेजस मात्रे, इन्होंने कहा कि ओंकार नाइक हमारे इंजर्ड है, उस वजह से थोड़ा सा फासला है, लेकिन फिर भी हम बैकअप करेंगे। ये हौसला होना चाहिए एक कप्तान में। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन आउटसाइड ऑफ स्टंप का भी बाहर। वाइट बॉल का इशारा और इस वाइट बॉल के जरिए 8 रन पे पहुंचता हुआ टोटल 8 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। तमाम दर्शक इस मैच को देख रहे हैं लाइव। जो भी दर्शक देख रहे हैं पीटीसी के जरिए पनवेल टेनिस क्रिकेट .in, उन्होंने अब तक अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो मैं उनसे ज़रूर गुजारिश करना चाहूँगा कि इस चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूले। ये गेंद ज़रूर स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गई, वहाँ पे 2 रन पूरे किए गए और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 10 रन। 46 की अभी भी ज़रूरत। क्रिकेट है, 1-2 फटके आ जाएंगे तो इस मैच में मज़ा आएगा, लेकिन फटके नहीं आएंगे तो मैच एक तरफा होगा। सिद्धिविनायक भिंगारी के लिए दासई के कप्तान को लड़ना होगा, क्योंकि उनके गलत कॉलिंग की वजह से आउट हो चुके हैं जयदीप म्हात्रे, तो उन्हें भूषण म्हात्रे को अब लड़ना ही होगा, झगड़ना ही होगा, संघर्ष करना ही होगा। लेकिन कुणाल नाइक की लाइन आज देख के मैं काफ़ी इंप्रेस हुआ हूँ उनकी गेंदबाजी से। क्या गेंदबाजी हो रही है। पहले मैच में भी उन्होंने शॉर्ट ऑफ लेन गेंदों का जितना भी इस्तेमाल किया वो काफ़ी अच्छी इफेक्टिव साबित हुई है, और वैसा ही करते हुए कुणाल नाइक जयदीप म्हात्रे के आउट होने के बाद भूषण म्हात्रे के खिलाफ। राइट आर्म ओवर द विकेट, ये स्लोअर वन वेरिएशन के तौर पर, वेरिएशन विविधता जो वेपन का काम करती है, सिंगल ही मिला। काफी बढ़िया ओवर जा रहे हैं यहाँ पर। 2 ओवर की खेल की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की खेल की समाप्ति के बाद 11 रन जरूरी है अब 45 रनों की आने वाली 12 गेंदों में।
12 गेंदों में 45 रनों की ज़रूरत। दीपक पाटिल सर हमारे साथ हैं, पनवेल में ऑल टाइम बिजी रहने वाले कमेंटेटर, साथ साथ हमारे दिनेश पाटिल सर और ऑल ओवर इंडिया घूमने वाले जयेश भोसले सर। और दीपक पाटिल के साथ चर्चा करते हुए चेतन गवंडी पड़स पे उनके साथ बातचीत करते हुए इस क्रिकेट के मैच के बारे में, कहाँ मैच घूमेगा, कहाँ मैच यूटर्न होगा, किसने कितने छक्के मारने चाहिए, कहाँ पे विकेट चाहिए, इसके बारे में चर्चा करते हुए चेतन गवंडी। लेकिन हमारे अरुण गरज साहब थोड़े से नाराज हैं पिछले मैच की वजह से। होता है क्रिकेट में, क्योंकि क्रिकेट है, कभी आपको राजा बनाता है तो कभी आपको रंग भी बनाता है। ये खेल है, कौन बनेगा करोड़पति की तरह। हमें लगता है कि हम 14वां प्रश्न का उत्तर देकर करोड़पति ज़रूर बनेंगे, लेकिन वहाँ पे हमें गेम ऑफ करना पड़ता है। ये होता है कभी कभी। ये डॉट गेंद आई, काफ़ी अच्छी गेंदबाजी हो रही है सिद्धिविनायक भिंगारी द्वारा, लेकिन यह ऊंचा खेला, गेंद हवा में, स्क्वायर लेग के फील्डर उस गेंद के नीचे लेकिन पहुंच नहीं पाए, और भूषण महात्रे के बल्ले से निकलता हुआ बेहतरीन छक्का। ये जरा किस्म कितना है दम। भूषण महात्रे ने अपना दम दिखाया, 6 लगाया और 6 के साथ दूसरी गेंद। लेकिन देखिए वार पे पलटवार। तेजस महात्रे ने मामन डुंगरी के यंगस्टर्स को यही तो सिखाया कि अगर बल्लेबाज ने वार किया तो डरना मत, अगली बारी तेरी होगी, तू भी विकेट निकालने की या डॉट गेंद डालने की हिम्मत डाल। टोटल आ चुका है 17 रन, 17 का खतरा फिलहाल मंडरा रहा है जासे टीम के ऊपर। यह कवर्स में खेला है, बहुत ही बढ़िया। भूषण महात्रे का क्लास, भूषण महात्रे की गुणवत्ता इस छक्के में नजर आती हुई। एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 6 रन। आठ गेंदे 33 रनों की जरूरत, 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। भूषण महात्रे एक जाबाज खिलाड़ी जो लड़ रहा है, संघर्ष कर रहा है, और क्रिकेट की यह परिभाषा है, जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत। ये आपको मिलना जरूरी है, संघर्ष करने पर जरूरी है। युवराज सिंह के संघर्ष को याद कीजिए। कैंसर पीड़ित होने के बावजूद भी 2011 के विश्व कप में हमने मैदानों पर उन्हें उल्टियां करते हुए देखा, लेकिन उन्होंने अपने संघर्ष को नहीं छोड़ा। 2011 का विश्व कप जब तक भारत ने नहीं जीता तब तक खेलते रहे। उस संघर्ष को याद कीजिए अपने क्रिकेट के जीवन में। ऋषभ पंत के संघर्ष को याद कीजिए, दोबारा वापसी होगी उन्हें इतने बड़े एक्सीडेंट के बाद। उस संघर्ष को याद कीजिए। संघर्ष के बगैर जीवन नहीं है। जब मुंह पे गेंद लगी थी तो मैं खेलेगा, ये 16 साल का बच्चा जब पूरे विश्व को कहने लगा, तभी वो क्रिकेट का गॉड बना, भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर। तो ये है संघर्ष की परिभाषा। आशा जी तई भोसले के संघर्ष को याद कीजिए। गान सम्राज्ञी लता मंगेशकर जिस घर में पैदा हुई उसी घर में वो भी पैदा हुई, लेकिन उन्होंने अपने संघर्ष से अपनी अलग अस्तित्व की निर्माण पूरे विश्व को बताई। और ये ऊंचा खेला, लेकिन गेंद हवा में है, सीधा फील्डर के हाथों में। भूषण महात्रे का ये संघर्ष खत्म होता हुआ गेंदबाज आशीष परदेशी द्वारा। और इसी के साथ टोटल बन चुका है 3 विकेटों के नुकसान पर 23 रन। प्रवीण घरात रायगढ़ के रॉस टेलर मुरवी में खेलते हुए हमारे काफी पसंदीदा कई खिलाड़ी हैं, उनमें से प्रसाद घरत भी हमारे एक पसंदीदा है, क्योंकि बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ जब वो आक्रमण करते हैं, ऐसे कोई गेंदबाज नहीं है। समीर सोलकर जैसे गेंदबाज के खिलाफ भी जो इकोनॉमिकल गेंदबाजी करते हैं अलीबाग के, उनके खिलाफ भी उन्होंने आक्रमण किया था। आज भी मुझे याद है कामोटे का वो मैदान जहां पर उन्होंने समीर सोलकर के खिलाफ भी आक्रमण किया था। अरे समीर सोमणे तो आपकी तरह आक्रामक कमेंटेटर है। ये व्हाइट बॉल करार दिया जा चुका है और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आ चुका है 24 रन।
32 की दूरी अभी भी। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला लगातार, दूसरी वाइड बॉल। ये नहीं चलेगा, आप एक्स्ट्रा मत डालिए। कुणाल नाइक यही सोच रहे होंगे, सूचना देंगे अपने गेंदबाज को कि एक्स्ट्रा मत डालिए, गेंदों को पूरा कीजिए, चाहे रिजल्ट हो 4, 6 या विकेट या डॉट गेंद या सिंगल, लेकिन एक्स्ट्रा से क्या होता है, बोनस मिलता है अपोजिशन को। और यह लगातार तीसरी वाइड बॉल, तीसरी वाइड बॉल। अब यकीनन मैं कहना चाहूंगा कुणाल नाइक जाएंगे अपने गेंदबाज के पास, यकीनन, क्योंकि एक्स्ट्रा गेंदें जो होती है ना वो घातक होती है किसी भी टीम के लिए। तेजस मात्रे भी अच्छी तरह से जानते हैं, सोहेल शेख भी अच्छी तरह से जानते हैं, क्योंकि अगला मुकाबला इन दो दिमाग के जादूगर के बीच होने वाला है। टीम का टोटल 26, 7 गेंदें 30 रन, 7 गेंदें 30 रनों की जरूरत। एक छक्का आना चाहिए, यहां पर मजा आएगा। और यह उड़ाया तो जरूर है, लेकिन गेंद सीधा हवा में। कुणाल नाइक यही तो चाहते थे, भाई लाइन पे डालो, विकेट मिलने वाला है, क्योंकि प्रेशर है। अपोजिशंस के पास गेंदें कम है, बहुत ज्यादा रन बनाने हैं, वो तो मारने ही चलेंगे। और इस विकेट के कारण आखिरी 6 गेंदें और 30 रनों की जरूरत। ट्रस्टी के बालराम पाटिल वहाड़, इनकी तरफ से इस टुर्नामेंट को शुभकामनाएं आ चुकी है। एकवीरा आगरी कोळ्यांची देवता आणि त्या आगरी कोळ्यांच्या देवतेचे ट्रस्टी असलेले बालराम पाटील वहाळ यांच्याकडून या निलेश स्मृती आणि महेश स्मृती, निलेश स्मृती जावळे या संघानं आयोजित केलेल्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात। धन्यवाद बालराम पाटील साहेब, तुमचं मनापासून मनपूर्वक स्वागत। तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर आखिरी ओवर बची और 6 गेंदें 30 की दूरी, 5 छक्के, उनमें से एक आता तो मजा आता, लेकिन ये गेंद हवा में है, कैच होने की संभावना, और इसी के साथ ही आउट। 5 गेंदें 30 रन, हर गेंद के ऊपर एक छक्का आना जरूरी। मुझे लगा ये मैच रफ एंड टफ होगा, लेकिन ये मैच अब एक तरफा होने की ओर बढ़ रहा है। जय भोसले बच गए। रसायनी का होगा, क्योंकि जैसे मैंने एकवीर आई का नाम लिया, उन्होंने एकवीर आई का गाना लगाया। टाइमिंग रसायनी के डीजे को, रसायनी डीजे होगा शायद, रसायनी एरिया का लाड़ीवली, क्योंकि जैसा कमेंटेटर बोलते हैं वैसे गाने वो लगाते हैं हमेशा। साई देवा के मालिक प्रमोद कडू, साई देवा बैल नहीं, आजकल बैल को लोग अपने पुत्र के जैसा प्रेम करते हैं। ये लंबा 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 क्या जाएगा, लेकिन फिर भी हवा में। और इसी के साथ मिंगारी आगे जा रही है इस मुकाबले में, मिंगारी आगे जा रही है इस मुकाबले में। देखिए हमारे मेहमान यहां पर आ चुके हैं, एक रॉयल एंट्री यहां पर होती हुई। आशीष परदेसी ने इस कैच को लपका। जब तक दिमाग के जादूगर हमारे साथ है तेजस मात्रे कमेंट्री बॉक्स में, तो एक रॉयल एंट्री हुई है यहां पर। सतीश कडू साहब, इनका आगमन यहाँ पर हो चुका है, उनका हम तहे दिल से स्वागत करना चाहूँगे। श्री बिल्डर्स एंड डेवलपर्स के मालिक, लोगों के सपनों का घर बनाने का उनका सपना, उनका ख्वाब, लेकिन यहाँ पर जासई का ख्वाब अधूरा छोड़ती हुई टीम बिंगारी अच्छी गेंदबाजी के कारण 56 बनाने थे, लेकिन मैच एक तरफा। तो आखिरी गेंदें बची हैं, 2 फटाकों की आतिशबाजी के साथ
श्री बिल्डर्स एंड डेवलपर्स इनका स्वागत किया जा रहा है। राइट आर्म ओवर द विकेट और लॉन्ग ऑन के ऊपर एक आसान सा कैच। आखिरी गेंद बची है, जासई ने अपने बैग आधे पैक किए हैं, इस गेंद के बाद पूरे किए जाएंगे। और ये देखिए ये गेंद भी डाली और ये छक्का भी आया, लेकिन यह अधूरा रहा। इस मैच में सर्वोत्तम खिलाड़ी बने, प्लेयर ऑफ द मैच कुणाल नाइक। छोटा पैक बड़ा धमाका, 11 गेंदों में 25 रनों की शानदार पारी खेलने वाले, पहला ओवर जिन्होंने डाला, दूसरा ओवर जिन्होंने डाला, खाली 5 रन दिए। कुणाल नाइक बने बेहतरीन ऑलराउंडर। सिद्धिविनायक भिंगारी, पहले मैच में हमने देखा आशीष परदेशी को प्लेयर ऑफ द मैच बनते हुए, लेकिन दूसरे मैच में कुणाल नाइक ने अपना वो क्लास दिखाया जिस क्लास के लिए वो जाने जाते हैं। बेहतरीन ऑलराउंडर कुणाल नाइक, सुप्रीमो में हमें वो खेलते हुए ज़रूर नजर आएंगे। ओम साई मुद्रा मंगरपाड़ा की तरफ से कुणाल नाईक आपण यायचे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी। त्यानंतर श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सन्माननीय सचिन कडू साहेब यांना विनंती असेल त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते कुणाल नाईक याला सामनावीर या पुरस्कारानं सन्मानित करायचं आहे। यानंतर मायक्रोफोनवर येतील दीपक पाटील नसतील, जयेश भोसले पण नसतील, पण दिनेश पाटील असतील। नाही मला